हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण कारल्यापासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी पाहणार आहोत. टिफिनसाठी झटपट कारलं करणार आहोत आपण. बऱ्याचदा टिफिन करतेवेळी जास्त वेळ नसतो, मग घाईच्या वेळेत काय करू शकतो? जर कारलं असेल घरामध्ये तर नक्कीच तुम्ही ही भाजी करू शकता. खूप जास्त वेळ लागत नाही आणि असं पातळ कारलं चिरल्यामुळे खूप पटकन शिजलंसुद्धा जातं. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या फायद्याचा असणार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर जवळचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. बरं, कारल्याच्या आपण भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या रेसिपीज पहा. खूप व्हायरल रेसिपीजसुद्धा आहेत माझ्या, त्यामुळे नक्कीच पहा आणि करा एकदा तरी. आता बघा, इथे अशा गोल कारल्याच्या आपण चकत्या करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल हे कारलं थोडं मोठं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बियासुद्धा निबार आहेत. आता ह्यातल्या बिया आपल्याला कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला एक पद्धत दाखवणार आहे, पण जर घाईच्या वेळेत तुम्हाला ही पद्धत असं वाटत असेल की याने वेळ जाऊ शकतो खूप आपला, तर नंतरनं दुसरी स्टेपसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा, जर तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर अशा पद्धतीने एक एक कारल्याची चकती घेऊन त्यातल्या तुम्ही बिया ह्या काढून घ्यायच्यात. पण लक्षात घ्या, काही झालं तरी कारल्याच्या बिया मात्र ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग कारलं खाताना दाताखाली टसटस लागतं आणि मग कारलं खायची सगळी मजा निघून जाते. आता बघा, इथे मी एक कारलं चिरून झालं आहे, दुसरं कारलं दाखवते तुम्हाला. जर वेळ नसेल ना आपल्याकडे, मग ही सगळ्यात सोपी स्टेप की आतमधला गर आधीच काढून घ्यायचा. कारण की जर कारली मोठी असतील तर अर्थात त्याच्या बिया निबार असतात आणि मग त्या दाताखाली आल्या की चांगलं लागत नाही. त्यामुळे नक्कीच आधी सगळ्या बिया काढून घ्या अशा पद्धतीने, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तुम्हाला. आणि मग नंतर ह्याच्या गोल चकत्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे मग काय होतं, आपला वेळ वाचतो आणि नंतर त्या बिया काढायला लागत नाही आणि सगळ्याच बिया निघून येतात, एक अर्धी राहतसुद्धा नाही. तर पाहू शकता तुम्ही, माझी दोनही कारली चिरून झालेली आहेत, छान अशी पातळ. आणि कारली भरपूर होतात. ही 2 कारली आहे ना, 3 ते 4 माणसांसाठी आरामात भाजी होते ह्याची. पुढे दाखवते मी तुम्हाला आपल्याला काय आणि कसं करायचं आहे. आता तोपर्यंत बघा, आधी ही कारली आपण चिरून घेतलेली आहेत ना, ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण कारलं अजिबातच उकळून घेणार नाही आहोत. कारल्यामध्ये पाणी ॲड केलं किंवा कारलं उकळून घेतलं ना तर त्याचं जीवनसत्व निघून जातं. त्यामुळे शक्यतो प्लीज कारलं उकळून घेऊ नका. आता ही कारली आहेत ना, आपण मीठ आणि हळद लावून ठेवायची आहेत. आता तुम्ही म्हणाल, ताई घाईच्या वेळेत करायचं आहे, टिफिनसाठी करायचं आहे, मग मीठ हळद लावून ठेवायला एवढा वेळ असतो का सकाळी? तर अर्थातच नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी कारलं चिरायचं, त्याला मीठ हळद आणि थोडीशी साखर लावायची. साखर लावल्यामुळे कारल्यातला कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो. तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा. म्हणूनच तर मी म्हटलं ना की खूप टिप्स असतात आपल्या व्हिडिओमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने आणि नवीन वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे नक्कीच एक लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, मीठ हळद आणि साखर टाकायची, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंतच ठेवायचं जोपर्यंत आपण कांदा चिरून घेत नाही आहोत आणि बाकीची थोडीशी तयारी करत नाही आहोत. आपल्याकडे बघा, सकाळच्या टिफिनसाठी आपल्याला चपात्यासुद्धा करायच्याच असतात. त्यावेळेस कणिक भिजवतपर्यंतसुद्धा ही कारली आरामात मुरली जातात. खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. कमीत कमी 5 मिनटं, जास्तीत जास्त तुम्हाला हवं तितका वेळ तुम्ही ही कारली मुरत अशी ठेवू शकता. आता बघा, कांदा कसा चिरायचा ना ते दाखवते मी तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल, कांदा तर आम्हाला चिरता येतो, पण आपल्याला उभा कांदा चिरायचा नाही आहे आणि बारीकसुद्धा चिरायचा नाही आहे. त्यामुळे अर्धा कांदा मी तुम्हाला चिरून दाखवते. अशा उभ्या त्याच्या खापा करून घेतल्या ना कांद्याच्या, की मधनं त्याला फक्त एक कट द्यायचा आहे, जसं मी व्हिडिओत दाखवले अगदी अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण कांदा चिरून घ्यायचा आहे. 2 कारल्यांसाठी मी इथे एकाच कांद्याचा वापर करणार आहे, कारण की आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे आणि कारल्याच्या भाजीला शक्यतो जास्त कांदा नाही घालायचा, नाहीतर मग कारल्याची मजा निघून जाते असं मला तरी वाटतं पर्सनली. आता बघा, कारलं चिरून झाले आपलं. त्याचबरोबर मी टोमॅटोसुद्धा दाखवते तुम्हाला अर्धा चिरून, की कशा पद्धतीने टोमॅटो आपल्याला चिरायचा आहे. टोमॅटोच्या मधला जो गर असतो ना तो काढून टाकायचा, त्यामुळे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तो गर काढून टाकायचा. आता त्यानंतरनं बघा, ह्याच्या आपण अशाच पातळ उभ्या खापा करून घेऊया. आता मी टोमॅटो चिरते, तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. कमेंट करून नक्कीच कळवत जा मला की व्हिडिओ कसे वाटतात ते.
बघा मी टोमॅटोच्या 3 खापा केलेल्या आहेत फक्त. अशा पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला संपूर्ण टोमॅटोसुद्धा छान असा चिरून झाला आहे. त्यानंतरनं बघूया आपण आता आपलं कारलं मुरलं आहे की नाही. तर कारलं छान मुरलेलं आहे. एक 5 मिनटं फक्त ठेवलं होतं मी. आता बघा त्यानंतरनं आपल्याला हलक्या हाताने हे फक्त चोळून घ्यायचे आणि नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे. खूप जास्तसुद्धा धुवायची गरज नाही आहे. 1 ते 2 पाण्याने धुतलं तरी इनफ आहे. त्यातला कडवटपणा फक्त निघून जावा म्हणून हे कारलं आपल्याला नंतर धुवून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही मी खूप चोळून धुतलं नाही आहे, त्यामुळे त्याची हळदसुद्धा पूर्णपणे निघालेली नाही आहे. आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल मी 1.5 पळी इतपत घातलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा छान असं फुलून द्यायचं. त्यानंतरनं ठेचलेला लसूण घालायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण चिरून किंवा वाटूनसुद्धा घालू शकता, पण मी इथे ठेचून घेतला आहे कारण की तो ठेचलेला लसूण नंतर भाजीसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो. आता लसूण एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेतला की लगेचच आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची. आता माझ्याकडे कढीपत्ता कमी होता म्हणून मी कमी घातला आहे, पण तुम्ही अर्थात जास्त घाला. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो कारल्याच्या भाजीमध्ये. त्यानंतरनं जो कट करून घेतलेला कांदा होता आपण एक, तो घालून घ्यायचा आहे. आणि कांदा आपल्याला खूप असा डार्क ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त हलकासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला कांदा. आता बघा ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. अगदी थोडं मीठ घातलं आहे. यामुळे काय होईल, कांदा लवकर परतला जाईल, लवकर मऊ होईल, त्यासाठी मीठ घालायचं. अगदी थोडंच घातलं आहे बघा मीठ. आणि आता हा 1 मिनिटभर बघा मी परतवून घेतला आहे. त्यानंतर लगेचच टोमॅटो ॲड करूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकसोबतच मऊ होईल आणि वेळ वाचेल आपला. तर आता हा टोमॅटोसुद्धा मी घातलेला आहे आणि 1 मिनिटभर छान असा परतवून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवर किंवा खूप लो फ्लेमवर आपल्याला कोणतीही रेसिपी कधी करायची नाही शक्यतो, भाज्यांची तरी. आता ह्यात सुके मसाले घालून घेऊया. बघा हळद घातलेली आहे. त्यानंतरनं लाल तिखट घालायचे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल किंवा कांदा मसाला आवडत असेल जास्त, तर तुम्ही कांदा लसूण मसाला घातलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, आणि 1 चमचाभर गरम मसाला घालायचा आहे. कोणताही गरम मसाला घ्या तुम्ही. आता हे छान मिक्स करून घेऊया. जर गरम मसाला नसेल तर मिक्स भाजी मसाला वगैरे सुद्धा मिळतो मार्केटमध्ये, जर तुम्ही तो वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. आता हे मसाले तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचेत आपल्याला. बघा मसाले छान परतवून झालेले आहेत. आता आपण यामध्ये कारलं ॲड करूया. आता कारलं घालून घेते मी. यामध्ये अजूनही काही जिन्नस आपल्याला घालायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज नक्कीच एक लाईकसुद्धा करा, कारण की तुमच्यापर्यंत अशा नवीन आणि छान छान सोप्या रेसिपी घेऊन येण्यासाठी आम्हीसुद्धा थोडाफार तरी अभ्यास करत असतो, काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला माहिती आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला खूप आवडतात, म्हणून तर तुम्ही एवढं भरभरून प्रेम देताय. माझ्या आत्ता खूप छान व्ह्यूजसुद्धा येतात आणि बरेचसे व्हिडिओ माझे व्हायरल गेलेले आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे तुमची एवढी साथ पाहून. मला अशीच साथ राहू द्या कायम. तर आता बघा कारलं छान मी हलवून घेतलं आहे. त्यानंतरनं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आपण कांदा परतत असतानासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, ते लक्षात घेऊनच मीठ घाला, नाहीतर मग कारल्याला मीठ जास्त होऊ शकतं. आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण आधी. आणि आपण सुरुवातीला जे कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं ना, पण ते पाणी ज्यावेळेस आपण पाण्याने धुतो त्यावेळेस ते पूर्णपणे निघून जातं. त्यामुळे ते मीठ काढून नका करू, नाहीतर मग भाजी आळणी होऊ शकते. आता बघा मी पांढरे तीळ घातलेले आहेत. हिवाळा स्पेशल कारलं आहे आपलं, म्हणून पांढरे तीळ घातलेत. त्यानंतरनं साखर घातलेली आहे. तुम्हाला साखरेऐवजी गूळ घालायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. आणि इथे जर तुम्हाला चिंच घालायची असेल तर नक्कीच तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. चिंच घाला किंवा कोकम, किंवा मग जर लिंबू पिळायचा असेल तुम्हाला तर सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या 1 मिनिटभर आधी फक्त लिंबू पिळायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला घालायचा असेल तर. आता बघा 2 चमचे दाण्याचा कूट घालून घेतला आहे मी लगेचच. आपलं तीळ आणि साखर परतवून झाली ना की लगेचच दाण्याचा कूट घालायचा आहे. कारलं पूर्णपणे कच्चं आहे, अजून आपली फक्त परतण्याची प्रोसेस चालली आहे. सगळ्या गोष्टी आधीच घालून घ्यायच्या. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नंतर घालायचा असेल तसं केलं तरीसुद्धा चालेल, पण आधी घातल्यामुळे
तो कूटसुद्धा छान असा मुरला जातो मसाल्यांसोबत आणि मग तो खाताना ती भाजी जास्त रुचकर आणि छान लागते. आता बघा संपूर्ण मी छान मिक्स करून घेतले. त्यानंतरनं झाकण ठेवूया आणि एक 2 ते 2.5 मिनटानंतरनं झाकण काढून बघूया आपण. तर बघा मस्त अशी वाफ बसलेली आहे कारल्याला आणि कारलं पातळ चिरलेलं आहे, जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला. पण एक 2 मिनटानंतरनं आपण झाकण काढून पुन्हा हे हलवून घेऊया, कारण की आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त वाफेवरती हे कारलं शिजवणार आहे, तर ते खाली तळाला लागू शकतं. त्यामुळे मग हे हलवून घेऊया. आणि जर तुम्ही जर्मलच्या किंवा स्टीलच्या कढईमध्ये कारलं करताय तर झाकण ठेवताना अर्धं ठेवायचे. आता ह्या काचेच्या झाकणांना होल असतं, त्यामुळे ते पूर्ण झाकण आपण कवर नाही करत, त्याला होल असतं, त्याच्यामुळे वाफ जायला जागा असते. ही गोष्ट मी यासाठी सांगते आहे, जर तुम्ही पूर्ण पॅक बंद झाकण ठेवलं तर अर्थात तुमचं कारलं खूप कडू होणार, तर त्याची काळजी घ्या. जर स्टीलचं झाकण ठेवताय तर अर्धवट ठेवा, म्हणजे मग कारलं कडू होणार नाही, वाफ जायला कुठून तरी थोडीशी जागा हवी. आता बघा पुन्हा मी 1 मिनिटभर वाफ काढून घेतली, कारण की कारलं मगाशी थोडं कच्चं होतं, असं 70-80% शिजलं होतं फक्त. आता पुन्हा हे हलवून घेते. आणि एक गोष्ट अजून एक सांगते मी तुम्हाला, म्हणजे पर्सनली मला आवडणारी गोष्ट आहे ही, की मी कारलं पूर्ण 100% कधीच शिजवत नाही, एक 90-95% शिजवते. म्हणजे थोडंसं ते कडक असापणा राहतो त्याला, अगदीच मऊ असं शिजवत नाही मी, कारण की मला कारलं थोडं कच्चं आवडतं. आणि असं म्हणतात की कारलं कच्चं खाल्लेलं चांगलं असतं, आणि ज्यांना कारल्याची भाजी आवडते त्यांना खरंच ही भाजी आवडेल. पण जर ज्यांना कारल्याची भाजी अजिबातच आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने खातील जर तुम्ही अशा पद्धतीने कराल तर. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा माझी ही रेसिपी. आता माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही यापूर्वी माझे व्हिडिओ पाहता का ते सुद्धा मला सांगत जा, कारण की आजकाल ना काय होते, तुमच्या कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं, एवढ्या छान कमेंट येतात मला. पण होतं आहे असं की सुरुवातीला मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायची, आत्ता जरा तेवढं पॉसिबल होत नाही, कारण की व्हिडिओ व्हायरल गेले की अर्थात कमेंटसुद्धा भरपूर येतात आणि मग प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे खरंच जर एखाद्याची कमेंट वाचायची राहून गेली किंवा रिप्लाय द्यायचा राहून गेला तर राग मानत जाऊ नका, थोडंसं समजून घ्या. आणि जसं वेळ मिळेल तसं मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत जाईन. पण तिथून रिप्लाय नाही दिला तरी आत्ता या व्हिडिओतून सांगते, सगळ्यांना खरंच थँक्यू माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल. उद्या छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहते, तोपर्यंत बाय.